आपल्याकडे अशा काही राण्या होऊन गेल्या की ज्यांच्याबद्दल आपल्याला तशी कमी माहिती आहे. प्रोफेशन तुमचं भलं काही का असे ना, पण युद्धशास्त्राचं शिक्षण प्रत्येकाला. मला आता असं वाटतं वेळ आली, तुम्ही डॉक्टर असा, वकील असा, सीए असा, माझ्या मते युद्धकलेचं शिक्षण बेसिक तरी पाहिजे. आणि वेळ आली देशावरनं, काय आहे ह्यानी देशाभिमान वाढतो. ह्या राणीच्या विषयी मी जेव्हा वाचत गेले ना तेव्हा मी स्तंभित झाले. कारण मला वाटलं हे काय जॅकिल अँड हाईड हा प्रकार आहे का काय म्हणायचं या राणीला. म्हणजे काय काय तिचं पानावर वेगळं. म्हणजे मग आजकाल अतिशय लोकांच्या मनात झालेला शब्द, मला वाटलं ह्या राणीविषयी ना धुरंधर हा शब्द योग्य आहे. कारण माझ्या मनात धुरंधर म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्याला हवं असलेलं येन केन प्रकाराने साध्य करून देते. स्त्रीने हट्ट करून बांधायला लावलेलं मंदिर. पण राणी की बाऊच्या बाबतीत नेमका उलटा प्रकार आहे. म्हणजे आपल्या पतीला जलश्रद्धांजली वाहणारी ही पहिली राणी भारतातली. म्हणजे पतीला श्रद्धांजली वाहिली तिने राणी की बाव निर्माण करून. अखंड भारत म्हणजे काय, तो बळकावलेला प्रदेश नाही, तो असा प्रदेश आहे जिथे अशा प्रकारचं वैश्विक शांती वगैरे विचार करणारे मंडळी आहेत. अशी जिथे जिथे आहेत त्या सगळ्यांचं हे सूत्र जिथे एकत्र वाहतं तो अखंड भारत. आजही आपल्या विद्यापीठांमध्ये डाव्या विचाराच्या मंडळींची लुडबुड आहे. काय पद्धतीचा इतिहास लिहिला गेलाय, काय शिकवलं जात आहे आपल्याला. आणि सत्य हे आपण जाणून घेतलंच पाहिजे. कारण इतिहास कळल्याशिवाय देशाविषयीचं प्रेम कसं वाढेल. खरा इतिहास आपल्या समोर आलाच पाहिजे. तू आता म्हणतेस ना, तर मी म्हणे हे माहिती असलं पाहिजे. मला एक फार वाक्य माझ्या हृदयावर कोरलं गेलंय. जी माणसं इतिहासातून धडे घेत नाही त्यांना वर्तमान माफ करत. आज आपल्या स्टुडिओमध्ये नीना गोडबोले आले आहे, ज्यांचा 20 वर्षाचा IT इंडस्ट्रीमधला जो अनुभव आहे त्या अनुभवाला म्हणजे आपण सगळे त्यांना तसं ओळखतो. शी इज अन IT प्रोफेशनल. आणि त्यांचे 12 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये पण आहेत ते पुस्तकं, कोणी बघू शकता तुम्हाला हवे असतील तर. आणि 6 विविध देशांमध्ये त्यांचा जो प्रवास होता, जे त्यांनी आपल्या कामानिमित्त तिकडे विविध प्रकल्पांवर काम केलं, असं सगळं एवढं सगळं IT क्षेत्रात काम करून आणि भारताबद्दल, संस्कृतीबद्दल आणि या सगळ्या विषयांबद्दल जाणून घेण्याची जी त्यांची ओढ आहे, त्यामुळे त्यांनी जे भारत विद्या म्हणून जे आपले सगळे विषय आहेत त्यांचा अभ्यास केला. आणि शी इज अन एविड रीडर. कितीतरी वर्षांपासून त्या सतत बरेचसे पुस्तकं वाचतात. म्हणजे माझी ही अशी एक मैत्रीण आहे जी दिवसातनं 5 पुस्तकं वाचते विविध विषयांवर. आणि आपला वेळ त्याप्रमाणे वेळेचं नियोजन करून आणि कुठल्या वेळेला कसा विषय घ्यायचा, कसं हे करायचं, प्रत्येक पुस्तकाचं लक्षात ठेवून आणि तो विषय तसा निवडून, म्हणजे खरंच कमाल आहे. आणि आय एम रिअली व्हेरी प्राऊड ऑफ हर. सो आज मी त्यांना आग्रह करून आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलंय, आपल्या या कार्यक्रमामध्ये. आणि ह्याच्यात एक वेगळ्या पद्धतीची चर्चा, जी त्यांची एक खूप ओढ आहे, जी एक इच्छा आहे की भारतात जे सगळं खूप चांगलं, समृद्ध आणि वैभवशाली होतं ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं, हा एक नीना गोडबोले यांचा खूप प्रयत्न आहे. त्यांच्या पद्धतीने त्या करतात आहे. आज आपण त्यांच्याकडनं भरपूर गोष्टी जाणून घेणार आहोत. सो नीना, खूप खूप स्वागत. आणि आपल्याला सगळ्यांनाच आज वेगळ्या वेगळ्या गोष्टी कळणार आहे ह्यांच्याकडनं. तर आजचा जो विषय आहे तो यू सेड यू आर गोइंग टू टॉक अबाउट समथिंग व्हेरी स्पेशल अँड व्हेरी क्लोज टू युअर हार्ट. मग ते काय आहे आणि कसं? सर्वप्रथम तर धन्यवाद ही संधी दिल्याबद्दल. आज हा विषय इथे आणायचं कारण मला असं वाटतं की आपल्या एकूण परंपरेमध्ये शक्ती उपासना आहेच. आणि आपल्याकडे अशा काही राण्या होऊन गेल्या की ज्यांच्याबद्दल आपल्याला तशी कमी माहिती आहे. म्हणजे सुप्रसिद्ध अशा त्या राण्या आहेत, त्यांच्याबद्दल आदराने उल्लेख करते. महाराणी नादनिका, गौतमी बलश्री, प्रभावती गुप्ता, ताराबाई, महाराष्ट्राची झुंजार, झाशीची राणी, यांच्याबद्दल तर खूपच माहिती आहे. पण अशाही काही राण्या होऊन गेल्या की ज्यांच्याविषयी मला असं लक्षात आलं की फारशी नाही लोकांना माहिती. तर मग म्हटलं आज जरा अशांबद्दल बोलूया आपण. मग ह्या ज्या राण्या निवडल्या ह्याचं काय निकष वगैरे कसं काय? म्हणजे आता
ह्याच का घ्यायच्या असं विचार करताना माझ्या मनात दोन विचार आले. पहिला विचार एक माझ्या मनात आला अखंड भारताचा. म्हणजे मला नेहमी सर्वे संतू सुखिनः सर्वे संतू निरामया, आणि मग मला वाटतं की अशी एकमेव भूतलावरची आपली संस्कृती आहे की जी वैश्विक सुखाची प्रार्थना करते. हो, या देवाला पूजलं तर स्वर्ग मिळेल आणि डमकन तमकं असलं काही नाही. तर तो एक विचार. आणि मग मला नेहमी असं वाटतं की अखंड भारत म्हणजे काय, तो बळकावलेला प्रदेश नाही, तो असा प्रदेश आहे जिथे अशा प्रकारचं वैश्विक शांती वगैरे विचार करणारे मंडळी आहेत. अशी जिथे जिथे आहेत त्या सगळ्यांचं हे सूत्र जिथे एकत्र वाहतं तो अखंड भारत. ते एक होतं. दुसरं मी असं विचार करते की जिओ पॉलिटिक्स मध्ये तर मला खूप इंटरेस्ट आहे. मी रोज काहीतरी माझा आढावा घेणं चालू. तर मी म्हटलं की अशा का नाही आपण राण्या निवडू की ज्या आजचे जे सगळे हॅपनिंग्स रिजन आहेत त्याच्याशी त्याचा काही संबंध आहे. म्हणून मग मी सिंध प्रांतापासून सुरुवात केली. आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग एकदा काय बोलून गेले ते जरा लक्षात घ्या. तर सिंध प्रांत निवडला, तिथल्या राण्या, म्हणजे तिथे घडलेली कथा. त्यानंतर काश्मीर, ते तर रोज ना रोज काहीतरी होतंय, तो आंतरराष्ट्रीय विषय पण आहे तिथे. मग गुजरात भागातली, कारण आपले माननीय जे पंतप्रधान आहेत ते त्या तिथे सीएम होऊन गेलेले आहेत. आणि मग एक दोन अशा राण्या की ज्यांच्या बाबतीत, म्हणजे आता उदाहरणार्थ एका राणीने पोर्तुगीजांना पाणी पाजलं. अच्छा. हा. आणि मग एक जी 6वी निवडली ती अशी की मेरी झाशी नाही दूंगी, हा जो प्रकार नंतर झाला त्याचा सुमारे शेकडो वर्ष आधी तिच्या बाबतीत तसं घडलं. आता मी सांगेनच ती परिस्थिती काय होती. तर असं मला वाटलं की ह्या वेगळ्या आहेत, या स्फूर्तिदायी आहेत, त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, म्हणून आपण याच्याबद्दल बोलावं. मग त्या दृष्टीने अभ्यास वगैरे सगळं झालं. मग ह्याच्याबद्दल अजून काही माहिती, खूप उत्सुकता वाढली आहे, कारण 6 अशा काही लेसर नोन राण्यांबद्दल आपण इकडे चर्चा करणार आहोत. तर मग पहिलं मी सुरुवात करीन सूरज देवी आणि परिमल देवी, ह्या सिंध प्रांतातल्या. यांचे जे पिता दाहिर हा एक शूर राजा होऊन गेला आणि तो मोहम्मद बिन कासिमाशी लढला होता. अच्छा. आणि त्यानंतर त्या दाहिर राजाच्या 2 पत्नी, म्हणजे एकीचं नाव राणी बाई हेच तिचं नाव. अच्छा. आणि दुसरं राणी लाडी. अच्छा. आणि ह्यांनी पण तो लढा दिला. आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक जो घनघोर प्रसंग आला त्यावेळी त्यांचा एक हजरजबाबीपणा आणि त्यांनी दाखवलेलं धैर्य, म्हणजे आपण आपल्या महाभारताच्या सिरीजमध्ये त्या व्याख्यानमालेमध्ये पुरुषकार हा शब्द आला होता की जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असूनही हातपाय न गाळता माणूस त्याला असलेलं शक्य करतो सगळं, अशी काहीतरी चुणूक मला या दोघींमध्ये म्हणजे सूरजमल आणि परिमल यांच्यामध्ये आढळली. म्हणून मी म्हटलं ती सुरुवात करू. आणि कालानुक्रमे सुद्धा ह्यांचा काळ 8वं शतक आहे. अच्छा. हा. तर ते सुरुवात करू. आणि मग त्यांच्या बाबतीत काय घडलं तर मी सांगितलं जसं यांचे वडील दाहिर हे मोहम्मद बिन कासिमाशी लढले होते. आणि अर्थात यांच्या बाबतीत होतो तसाच प्रकार घडला, कारण ह्या मंडळींच्या मते जग हे 2 भागात विभागलेलं असतं, दारुल ए हर्ब आणि दारुल ए इस्लाम. दारुल ए हर्ब म्हणजे जिथे इस्लामचं राज्य नाही आणि मग तिथे काफिरांना मारत सुटायचं. तर हा दाहिर राजाला काहीही करून पदच्युत करायचंच हा चंग बांधूनच तो मोहम्मद बिन कासिम तिथे आलेला होता. अच्छा. आणि तो जो प्रदेश आहे सिंध प्रदेश तो फार महत्वाचा आहे. कारण का तर तो सिंध प्रदेश असा आहे की त्याच्यामुळे पश्चिमेकडचे देश आणि भारतीय उपखंड यांचा एक दुवा जोडला जातो. शिवाय रामायणामध्ये सिंध प्रदेशाचा उल्लेख आहे, महाभारताच्या आदी पर्वात आहे, तसंच भगवद्गीतेत येतो. त्यामुळे तो प्रदेश आणि सिंधू नदीचं महत्व, त्यामुळे तो प्रदेश सगळ्याच भारतीयांना अतिशय पवित्र महत्वाचा आहे. मग इथल्या 2 कळल्यावर म्हटलं आपण ह्यांच्याविषयी बोलावं. आणि त्याचं सांस्कृतिक महत्वही तितकंच आहे, कारण कसं आहे की देवल ऋषी आपण ऐकलंय, तर कराचीमध्ये जे देवल बंदर आहे ना तर त्याचं आधीचं नाव देवल होतं. अच्छा. आणि तिथे दाहिर राजाचं ते ह्याच्यात होतं. शिवाय जे भरत मुनी म्हणजे दशरथाचा जो भाग आहे तो पण सिंध राज्याचा त्याचा संबंध आहे. आणि भरताच्या 4 पुत्रांपैकी जो भरत त्यांनी तिथे पुष्कलावती नावाचं शहर बसवलं होतं की ते आज पेशावर. तर मला असं वाटलं की हा पुन्हा बघा अखंड भारत आणि हे आपल्याला जिव्हाळ्याचा जो भौगोलिक विषय तिथे पुन्हा हा संबंध येतो. तर म्हटलं इथे घडलेली एक कथा
जी सूरजमल आणि परिमल देवी यांच्या रूपाने येते ती सांगावी. आणि या सगळ्याचा संदर्भ मला चचनामा नावाच्या ग्रंथात मिळाला. अच्छा. हा, आणि म्हणजे हे सगळे आलेले वृत्तांत मी त्या चचनामा मिळवून ते वाचून त्या काय जो शेवटच्या प्रसंगात त्या बोलल्या त्यांचा तो धीरोदात्तपणा तर ते मला त्याच्यात मिळालं. तर मग म्हटलं याच्याबद्दल बोलावं. आणि या चचनाम्या हा मूळ अरबी आहे आणि त्याचा पर्शियन अनुवाद केलेला आहे. तर त्याच्यातून म्हणजे तो काही मी वाचला नाही अर्थातच, पण मी त्याचं इंग्रजी हे वाचलं. आणि हा जो राजा दाहीर आहे की ज्याचा राज्याचा खूप उद्ध्वंस मोहम्मद बिन कासिमानी केला, त्याचं एक आलोड नावाचं सुंदर शहर होतं. म्हणजे कुठल्याही सुंदर शहराचं वर्णन येईल त्याचं तसं येतं. नद्या, कालवे म्हणू नको, बगीचे, असं सुंदर कुरणांनी व्यापलेला असा सुंदर आहे. आणि मग जेव्हा ती मंदिरं पाडली गेली, भगवा ध्वज पाडला गेला, तिथे खरं तर कितीतरी क्षत्रिय आणि ब्राह्मण तैनात केले होते मंदिरांचं रक्षण करायला, पण शेवटी मोहम्मद बिन कासिमाने त्याला करायचं ते केलं. आणि मग ते सगळं असं झालं. आणि त्याचा पाडाव झाला तरी त्याच्या 2 राण्या या काही काळ लढत राहिल्या. परंतु शेवटी त्यांना कळलं की आता आपलं काही धडगत नाही. आणि मग त्यांनी खरोखर अग्निप्रवेशाची तयारी ठेवली होती, पण त्याच्या आधीच त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. अरे, त्या 2 राण्यांना. त्याच्याबरोबर अर्थातच त्याच्या दाहीर राजाच्या कन्या म्हणजे सूरज देवी आणि परिमल देवी त्याही होत्या. आणि हा मोहम्मद बिन कासिम एक उल्लेख करायला हवा, मांजनिक नावाचं यंत्र घेऊन आला होता. म्हणजे तुम्ही अशी गोफणीतून आपण दगड मारतो तर तशी कल्पना करा, पण ते यंत्रातून दगड फेकायची योजना. आणि अशा प्रकारे त्यांनी तो म्हणजे असं त्याच्याबद्दल बरंच आहे, पण थोडक्यात त्यांनी असं हे अवजड यंत्रबिंत्र आणून आणि काय काय करून अखेर दाहिराचा पराभव केला. राण्यांना आणि अनेक स्त्रियांना डांबण्यात आलं. त्याच्यात ह्या 2 दाहीर राजाच्या कन्या सूरजदेवी परिमल देवी पण होत्या, त्यांनाही डांबण्यात आलं. आणि म्हणजे बघा की जिथे त्यांनी एवढं वैभव पाहिलं अलोड राज्याचं, तिथे त्यांना हे अशा प्रकारचं नामुष्कीचं जीवन जगायला लागलं. म्हणजे सर्वसामान्य मुलींनी तर हातपाय गाळून हेच केलं असतं, परंतु ह्यांचा धीरोदात्तपणा या कथेमध्ये येतो, त्याबद्दल मला विशेष सांगायचंय. तर काय झालं की मग मोहम्मद बिन कासिमाला वाटलं की आता आपण खलिफाला खुश करावं, कारण ह्या लोकांना गोऱ्यापान सुंदर बायका आवडतात, गुलाम, कारण ह्यांच्यामध्ये लुटलेलं सर्व माल आहे गलिमत, म्हणजे मुलं स्त्रिया हे सगळे गुलाम. मग आता खलिफाला पेश करावं म्हणून आता बघा, इमॅजिन कुठे सिंध प्रदेश, आणि यांना कुठे नेण्यात आलं, यांना दमास्कस म्हणजे सिरिया. म्हणजे तुम्ही अंतराची कल्पना करा. म्हणजे ह्यांचा प्रदेश काय होता, यांना नेण्यात कुठे आलं, अशा या अर्थातच एका रात्रीत पोचल्या नाही, मजलदर करत पोचल्या. म्हणजे काय परिस्थिती या 2 तरुण मुलींवर असेल, ना भाषा आपली तिथली, ना लोक आपली, सगळं नवीन. आणि अशा बंदिवान परिस्थितीत शत्रूच्या ह्याच्यामध्ये तर तिकडे त्यांना नेण्यात आलं. बरं, नेण्यात आल्यावर त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आलं. खलिफा पुढे प्रेझेंट करण्याच्या आधी सर्व प्रकारचं त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं. मग त्या पुरेशा प्रशिक्षित झाल्या आहे असं त्यांना वाटल्यानंतर एका रात्री खलिफाच्या सेवेसाठी त्यांना खलिफा पुढे नेण्यात आलं, दोघींनाही. बापरे. म्हणजे भीषणच तो प्रसंग, म्हणजे चचनामा वाचताना अंगावर शहारे येतात. आणि मग खलिफा समोर दोघे आल्यावर तो अगदी असा स्तंभित झाला त्यांचं सौंदर्य पाहून. मग खलिफा त्यांना स्पर्श त्यांनी आधी विचारलं, मोठी कोण तुमच्या दोघींपैकी? सूरजमल म्हणली, मी मोठी. आता खलिफानी त्यांना तो स्पर्श करायला निघालाच होता, त्यावेळी सूरजमल देवीचं प्रसंगावधान वाखाणण्यासारखं आहे. ती म्हणली, खलिफा, तुमच्या शयनगृहाची शोभा वाढवण्याची आमची लायकी नाही, कारण आम्हाला इथे पाठवण्याआधी मोहम्मद बिन कासिमाने आमचा उपभोग घेतलेला आहे. पण ज्या अर्थी आम्हाला तरी इथे पाठवण्यात आलेला आहे, याचा अर्थ तुमच्याकडे तशी प्रथाच आहे उष्टी वस्तू पाठवायची. आता वास्तविक मुसलमानांना काही उष्ट्याबिष्ट्याचा विधिनिषेध नसतो, परंतु त्यांनी जरा तरी थांबून विचार करायला हवा होता. परंतु ह्या मुलींच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायला तो इतका काही कामांध झाला होता की त्यांनी जराही विचार केला नाही, विवेक बाजूला ठेवला आणि त्यांनी आज्ञा सोडली की जिथे कुठे तो मोहम्मद बिन कासिम असेल त्याला माझ्यासमोर आणा. अच्छा. त्यावेळी आता हा मोहम्मद बिन होता राजस्थानात, हा प्रकार घडला दमास्कसला. म्हणजे पुन्हा अंतराची कल्पना करा. मग झालं, मोहम्मद बिन कासिम याच्या यशामुळे त्याच्याबद्दल काय असूया बाळगणारे भरपूर होते, निघाले ते त्याला पकडायला. त्याला पकडला
बैलाच्या कातड्याच्या पिशवीत भरला, त्या पिशवीचं तोंड आवळलं आणि त्याला खलिफासमोर आणण्यात आलं. आता अर्थातच तो मेलाच असणार या सगळ्यामध्ये, कारण हवा बिवा न मिळून. मग खलिफाने विचारलं, आणलाय का त्याला? हो आणलाय हुजूर, आणलाय. तो मेलेला होता. मग ह्या 2 मुलींनाही दरबारात बोलवलं आणि मग फुशारकी मारण्यासाठी तो खलिफा म्हणला, बघा नाहीर कन्यांनो, आमच्या हुकुमाची तामिली कशी होते. त्यावेळी सूरजमल आणि परिमल म्हणल्या की खाविंद, असं काही मोहम्मद बिन कासिमांनी केलं नव्हतं, परंतु ज्यांनी आमच्या राज्यात सुंदर वैभवशाली राज्याचा एवढा विध्वंस केला त्याचा काटा आम्हाला काढायचा होता आणि म्हणून आम्ही हे सगळं रचून तुम्हाला सांगितलं. वास्तविक असं काही झालेलं नाही. आता हे त्या दडवू शकल्या असत्या, परंतु त्यांची विजिगीषू इच्छा बघा, हे त्यांनी सांगितलं. अर्थातच हे कळल्यानंतर तो खलिफा फारच भडकला आणि मग त्या दोघींना बिचाऱ्यांना घोड्याला बांधून शहरभर फरफटवण्यात आलं आणि नंतर भिंतीमध्ये चिणून त्यांना मारण्यात आलं. माझा सांगायचा मुद्दा असा आहे की किती भीषण प्रसंगातून गेल्या, हातपाय गाळले नाहीत आणि जीवावर बेतलंय, अब्रू जाणार आहे हे सगळं ठाऊक असूनही त्यांचंच अल तकिया म्हणजे फसवणुकीचं तंत्र वापरून त्यालाच उल्लू बनवून त्याच्याकडूनच त्याच्या माणसाचा काटा काढून घेण्याचं चातुर्य, विवेक, बुद्धी, संयम सगळं या दोघींनी दाखवलं. आणि हे सगळं ह्याचा वृत्तांत अगदी विगतवार पद्धतीने चर्चनामा ह्या ग्रंथामध्ये येतो. मला हे असं फार वेगळं वाटलं म्हणून म्हटलं की ह्या दोघींबद्दल आज सांगावं, कारण त्या फारशा माहिती नाही. आणि सिंध प्रदेश पुन्हा महत्वाचा, आपलाच हिंदूंचा प्रदेश होता तो. बापरे, हे सगळं ऐकताना असं खरंच त्रास होतो खरं म्हणजे या गोष्टी. पण आजकाल जे बऱ्याच ठिकाणी हे सुरू आहे तर आपल्याला नक्कीच या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे की आपल्या पूर्वी काही राण्या अशा इतक्या आणि काय सांगावं. तू आता म्हणतेस ना, तर मी म्हणे हे माहिती असलं पाहिजे. मला एक फार वाक्य माझ्या हृदयावर कोरलं गेलंय, जी माणसं इतिहासातून धडे घेत नाही त्यांना वर्तमान माफ करत नाही. दुसरं म्हणजे आपला इतिहास कसा लिहिला गेला. स्वातंत्र्योत्तर काळात नेहरूने शिक्षण मंत्री कोणाला नेमलं होतं. आजही आपल्या विद्यापीठांमध्ये डाव्या विचाराच्या मंडळींची लुडबुड आहे. काय पद्धतीचा इतिहास लिहिला गेलाय, काय शिकवलं जात आहे आपल्याला. आणि सत्य हे आपण जाणून घेतलंच पाहिजे, कारण इतिहास कळल्याशिवाय देशाविषयीचं प्रेम कसं वाढेल. खरा इतिहास आपल्या समोर आलाच पाहिजे. तर त्याही दृष्टीने महत्वाचं आहे, कारण आपल्याकडे काय शिकवलं गेलं की भारतावर सतत आक्रमण झाली आणि भारत सतत हारलेला देश. पण ह्या 2 छोट्या 18-20 वर्षाच्या या मुली असतील, हाही त्यांचा पराक्रमच आहे ना एक प्रकारे, आपला विवेक राखून. आणि पुन्हा सिंध प्रांतातल्या, म्हणजे आपल्याला किती जवळचा प्रांत आहे म्हणून हे निवडण्याचं कारण. खूपच छान, खूपच छान. आणि खरंच थँक्यू सो मच फॉर ब्रिंगिंग दिस हिअर. आता पुढच्या कुठल्या राणीबद्दल आपण आता तर फारच म्हणजे काश्मीर भागातली राणी. तर तिचं नाव राणी दिद्दा. आता काही जण त्याचा, काही ठिकाणी मी दिड्डा असा उल्लेख वाचला, काही ठिकाणी माझ्या वाचण्यात दिद्दा असं आलं. तर मी माझ्या बोलण्यात दिद्दा किंवा दिड्डा असं येत राहील. ह्या राणीच्या विषयी मी जेव्हा वाचत गेले ना तेव्हा मी स्तंभित झाले, कारण मला वाटलं हे काय जॅकिलिन हाईड हा प्रकार आहे का काय म्हणायचं या राणीला. म्हणजे काय काय तिचं पानावर वेगळं. म्हणजे मग आजकाल अतिशय लोकांच्या मनात शब्द, मला वाटलं ह्या राणीविषयी ना धुरंधर हा शब्द योग्य आहे. कारण माझ्या मनात धुरंधर म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्याला हवं असलेलं येन केन प्रकाराने साध्य करून घेते. ही राणी दिद्दा अशी होती. आणि पुन्हा एक तिचं खास वैशिष्ट्य, डाव्या पायाने अधू होती ती. हो का? लंगडत चालायची. आता पूर्वीच्या काळी काय अशा खुर्च्या बिरच्या नसायच्या अशा लोकांना बसायला, आणि युद्ध निपुण तर ही होतीच, म्हणजे असं प्रशिक्षणच असायचं तेव्हा. आता कल्पना कर, 10-12 किलोची तलवार आपण म्युझियम्स मध्ये बघतो, काय प्रचंड 10-12 किलोची तलवार, म्हणजे काय त्याच्यासमोर असतं त्या माणसासमोर, ती तलवार. मग एका हाताने लगाम धरायचा आणि टांग मारून घोड्यावर बसायचं. आता ह्या परिस्थितीत ही अतिशय वाकबगार योद्धा, पण एका पायाने अपंग म्हटल्यावर मला हिच्याविषयी जाणून घेण्यात खूप इंटरेस्ट झाला. आणि हिच्याविषयी जसं जसं मी समजून घ्यायला लागले ना तसं हिचं काय काय असं वेगळंच, म्हणजे एक गुण असा तर दुसरं काहीतरी वेगळंच. म्हणजे उदाहरणार्थ ती अतिशय नाटकी होती, स्वभावाने संशयी होती. अच्छा. तिच्यावर कपट कारस्थानं, जादूटोणा केल्याचे पण आरोप केले जातात. परंतु तिचं असं होतं की तिच्यावरही हा
मुसलमान तुर्क वगैरे तिकडून येणाऱ्या मंडळींच्या काय म्हणायचं आक्रमणाचा धोका होता. पण तिचं एक तत्व होतं की प्रजेला हे सतत सुख मिळालं पाहिजे. आणि हिचा जो म्हणजे हिने 54 वर्ष राज्य केलं काश्मीर भागात. वर्ष राज्य केलं. होय, ऍक्टिव्हली. आता येईल त्याचा भाग कसा तो. ये न केन प्रकारे मी म्हंटल ना तसं हिचं तत्व होतं. 924 इसवी सनाचं 924 हिचा साधारण काळ पडतो. आणि ह्याच्यात एक महत्वाचा भाग त्याच्याकडे वळते. आता हिचं एवढं वर्णन का मिळतं तर कल्हण, काश्मीरचा जो सुप्रसिद्ध कवी आणि इतिहासकार कल्हण यांनी राजतरंगिणी नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. तो प्रसिद्ध आहे, खूप प्रसिद्ध. त्याच्या 6व्या तरंगामध्ये तो उघडून पाहिला तर ह्या राणी दिद्दाविषयी भरपूर माहिती मिळते. आता हे मला एक थोडस मी एक हे सांगणार आहे, कल्हणाच्या राजतरंगिणीचं महत्व का. सहसा इतिहास कोणाकडून लिहिला जातो, जेत्यांकडून. म्हणजे जे जिंकले, जो जिता वो सिकंदर, हे लोक इतिहास लिहितात. इथे काय झालं की ह्या कल्हणाने इतिहास लिहिला. म्हणजे तो वडिलांच्या नंतर खरं तिथला मंत्री होऊ शकला असता, म्हणजे मंत्रिमंडळात तो जाऊ शकला होता, पण ह्याला वेगळाच शौक. ह्यांनी आडवा तिडवा प्रवास केला काश्मीरचा. आणि इतिहासाची सगळी साधनं म्हणजे शिलालेख म्हणू नको, ताम्रपट म्हणू नको, नाणी म्हणू नको, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला. तिथल्या लोकपरंपरा जाणून घेतल्या, मैलोनमैल चालत लोकांना भेटला. आणि त्यांनी 12व्या शतकापासूनचा सुरुवात करून काश्मीरचा इतिहास लिहून काढलाय. म्हणजे मला असं म्हणायचंय की हे एक अद्वितीय ग्रंथ आहे, एका भारतीयांसाठी लिहिलेला, अमुक प्रदेशाचा का होईना पण भारताचा इतिहास. आणि असं म्हणतात की एक महाभारताचा अपवाद सोडल्यास संस्कृत मध्ये इतिहास सांगणारा दुसरा ग्रंथ हाच. अरे वा. नाही तर आपण जेव्हा आपल्याला काही रेफर करायचं असतं किंवा काही आपल्याच देशाबद्दल माहिती जाणून घ्यायची असते तर ट्रॅव्हलर्स, बाहेरचे जे ट्रॅव्हलर्स आहेत त्यांचाच आपल्याला येतात. पाश्चिमात्य विद्वानांचं असतं, सगळं आहे, त्यांचा अभ्यास आहे. पण शेवटी इंटरप्रिटेशन काय, कोणी केलंय, कसं केलंय, हे महत्वाचं आहे. तर कल्हणाचं मला महत्व वाटतं की तो भारतीय होता आणि त्यांनी त्या काश्मीरचा इतिहास लिहिला म्हणून. आणि त्याच्यात कर्मधर्म सेवकांनी उघडलं तर मला 6व्या तरंगामध्ये राणी दिद्दाबद्दल खूप माहिती मिळाली. आणि म्हणजे ती असं काय काय तिचं होतं, म्हणजे की तिने म्हणजे तिचा जो म्हणजे असं मी म्हटलं ना की विरोधाभासीच गोष्टी होत्या याच्यात. अतिशय सुंदर, वाक्पटू, वाक्चतुर, म्हणजे बोलण्यात एकदम फरडी, कोणाला हार जाणार नाही बोलण्यात. अफाट निर्णय क्षमता, ह्याचा एक किस्सा येईलच नंतर. त्यानंतर ती मी म्हटलं जसं नाटकी तितकीच संशय. एकदा का तिला कुणाचा संशय आला की त्या माणसाचं काही खरं नाही. आता हिचा नरवाहन नावाचा मंत्री होता, तो आधी इतका तिच्या मर्जीत होता, नंतर त्याच्यावर संशय आल्यावर तिने त्याला एवढं सळो का पळो केलं की शेवटी तो म्हणजे जीवच त्यांनी म्हणजे काय आत्महत्याच केली म्हणायचं. इतका त्रास दिला त्याला. आणि ही स्त्री बोलण्यात हुशार, पण म्हणजे वाक्चतुर, पण स्त्रियांमध्ये साधारण पण मृदूपणा वगैरे अपेक्षित आहे ना, तसा मृदूपणा वगैरे काही नव्हता तिच्यामध्ये. अच्छा. कडक एकदम. आणि दुसरं असं म्हणजे की मर्जीतले जे हिचे मंत्री होते त्यांना थेट हिच्या शयनगृहात प्रवेश. अच्छा. म्हणजे तोही प्रकार विना रोकटोक. जर काही कार्यभाग साधत असेल तर तिने कुठल्याही याचा मुलाहिजा ठेवला नाही, बरं का. आणि तिचा नवरा जो क्षेमगुप्ता, तोही काय मोठा गुणांची खाण नव्हता. तो अतिशय उधळ्या, स्त्री लंपट अशा प्रकारचा राजा होता. पण हिनी ठिकाणावर आणलं त्याला. आणि काय झालं की त्याला म्हणजे काश्मीर भागात शिकार खूप करायचा, शिकारीचा त्याला शौक. अच्छा. आणि त्याचा पुढे मृत्यू कसा झाला की कोल्ह्यांपासून ना एक लूत नावाचा रोग असतो आपल्याकडे, एक रेबीज तर त्या लूत भरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला इव्हेंच्युअली. आणि त्यावेळी तिचा अभिमन्यू नावाचा मुलगा लहान होता, तर तिने त्याला राज्यावर बसवला. पण अभिमन्यू मोठा व्हायला लागला तसं त्याचं थोडस असं म्हणूया किंग चार्ल्स सारखं व्हायला लागलं. म्हणजे राणी गोईंग स्ट्रॉंग, राज्यावर काही बसू दे ना, वाट बघतोय. शेवटी तो हताश झाला आणि मग तो गेलाच पुढे. म्हणजे त्याला सारखी वाट अशी की आपल्याला कधी राज्य, पण ही दिद्दा स्ट्रॉंग, ही चालूच आपलं हिचं राज्य. कारण हिची राज्यावरची पकड जबरदस्त होती आणि प्रशासनात तर ती नंबर 1च होती. म्हणजे हात धरेल असं कोणी नाही. सगळे मंत्री बिंत्री सगळ्यांना ती ताब्यात ठेवायची. आणि हिच्या आधी 16 राजे होऊन गेले होते. 16 राजे, आणि त्या 16 राजांच्या मंत्रिमंडळात ते असायचे प्रधानमंत्री. ते बहुतेक सगळे मगरूर आणि विचित्र होते.
पण हिच्या काळात जे प्रधान होते ते सगळ्यांना हिने ताब्यात ठेवलं. मी म्हंटल ना की हिच्यामध्ये काहीतरी विलक्षण गुण, मृदुता वगैरे नव्हतीच आणि ती धुरंधरच होती, मी म्हंटल तसं. आणि मग प्रश्न आला की हिने निवृत्ती घेतली की नाही राज्यकारभारातून. मी म्हंटल ना तिने घेतलीच नाही. तो तिचा मुलगा निराश व्हायला लागला आणि मग नंतर तो मुलगा गेला हताश होऊन. मग तिने नातू नंदीगुप्त याला राज्यावर बसवलं म्हणजे काय, राज्यावर बसवलं, कारभार हीच करणार. अच्छा, 54 वर्ष कशी झाली अशा प्रकारे. म्हणजे तो पुढे ही मागे कारभारीचा, त्याचं फक्त नाव, अशा रीतीने तिने केलं. आणि मग शेवटी काय झालं की तिने मग पुढे तो गेला नंदीगुप्त नातू, मग तिने भीमगुप्ताला राज्यावर बसवलं. अच्छा, म्हणजे पुन्हा तो नामधारी राणी हीच, अशा प्रकारे हिचा. आणि मग मात्र हा जरा धीट होता, त्याला काही ते आजीची लुडबुड आवडायची नाही. आणि मग त्याचा विरोध वाढायला लागला. तशी हिने काय केलं, त्या नातवालाच तुरुंगात टाकलं. ओ हा, म्हणजे पुन्हा ही नातवाला तुरुंगात, राज्यकारभारावर पकड हिचीच. पण मग मात्र नंदीगुप्ताला तुरुंगात टाकल्यावर तिने एकूण लोकांचा कल पाहिला आणि मग तिने आता त्यावेळी मात्र रीतसर स्वतःवर राज्याभिषेक करून घेतला. म्हणजे ऑफिशियली ती झाली राणी. इतके दिवस पाठीमागून आता प्रत्यक्ष झाली. आणि एकंदरीत जर पाहिलं तर तिच्या नवऱ्याचा क्षेमगुप्ताचा काळ काय आणि हिचा काय, हिच्यावर सारखा आक्रमणाचा धोका असायचा, परंतु तिने प्रजेला त्याची झळ नाही पोचू दिली. तिने विविध प्रकारच्या सैन्याची बांधणी केली. अच्छा, हा. आणि ते जेव्हा मी वाचत होते तेव्हा मला असं लक्षात आलं की 4 प्रकारची म्हणजे शस्त्र असत बरं का तेव्हा. अच्छा, म्हणजे यंत्रमुक्त शस्त्र, पाणीमुक्त शस्त्र, मुक्तामुक्त शस्त्र आणि हस्तशस्त्र. अच्छा, आता यंत्रमुक्त काय, धनुष्यातून सुटणारे बाण. हो. पाणीमुक्त शस्त्र म्हणजे काय, हातातून फेकायचे भाले वगैरे असं. मुक्तामुक्त म्हणजे जे शस्त्र वेळ पडल्यास फेकूनही मारता येईल, हातात घेऊनही त्याचं वार करता येईल. अच्छा, असं शस्त्र. आणि मग हस्तशस्त्र म्हणजे तलवारीसारखं हातात घेऊन, म्हणजे असं त्याचा बाय द बाय मला उल्लेख मिळाला की अशा प्रकारची ती एवढी हे होती. आणि राजतरंगिणी म्हणजे हेच केलं का तिने, नुसतं युद्ध केलं का, नाही, तिने काही चांगली कामं पण केली. म्हणजे तिने 64 वास्तू बांधल्या असा उल्लेख येतो राजतरंगिणीच्या 6व्या राजतरंगिणी ग्रंथातल्या 6व्या तरंगातल्या 306व्या श्लोकात. 64 नावं, म्हणजे अगदी वस्तूंची वर्णन आहे. म्हणजे तिने 2 शहरं बसवली, तिने येणाऱ्या लोकांना आश्रय होतील अशा प्रकारचं आश्रयस्थानं बनवली. त्यानंतर पठारावरच्या लोकांच्या निवासार्थ तिने काही उंच भागावर काही इमारती निर्माण केल्या. कंकणापूर नावाचं शहर बसवलं. अभिमन्यू स्वामीन नावाचं शहर तिने मुलाच्या नावाने बसवलं. अच्छा, नंतर दिद्दा स्वामीन मंदिर, स्वतःच्या नावाने पण मंदिर. छान. आणि तिची एक प्रिय मैत्रीण होती वल्गा नावाची, अगदी बलदंड मजबूत बांध्याची. ती एखाद्या सावलीसारखी हिच्या पाठी राहायची, तिलाही ती विसरली नाही. तिने तिच्याही नावाने एक वल्गा मठ असं मंदिर बांधलं. तर अशी बांधकामं तिने भरपूर केली. आणि आता हे माहितीये की जे लोक नाणी पाडतात ना, म्हणजे आता तुझाही अभ्यास आहे तर राजाचं महत्व नाणी पाडून होतं, तर हिने त्यातही माहिती नाही राहिली. श्री दिद्दा असं कोरलेली तिची नाणी आहेत, ती आजही आपल्याला बघायला मिळतात. अरे वा, म्हणजे माहिती आहे त्याच्याबद्दल लोकांना. तर ही पारखी नजरेची होती. म्हणजे तिला ना, तिचं एक कौशल्य असं होतं की व्यवस्थित ती हेरायची. म्हणजे HR स्किल होतं असं म्हणता येईल आपल्याला, की तो कोण माणूस, गुड ऍडमिनिस्ट्रेटर, कोण माणूस कशासाठी चांगला आहे तिला कळायचं. तर तिने तिचे तुंग आणि संग्राम नावाचे 2 हस्तक असेच निवडून ठेवले होते. तुंग हा जो होता तो काश्मीरचा जो पूंछ भाग आहे ना, तिथे तो गुराखी होता चक्क. अच्छा, तर तिने त्याच्यातही, म्हणजे मला एक असा एक आता त्याला युद्धालाही तिने सगळं प्रशिक्षण. मला एक इथे फार महत्वाचा मुद्दा येतो की हे थोडं आजच्या काळात व्हायला पाहिजे. तेव्हा कसं होतं, प्रोफेशन तुमचं भलं काही का असे ना, पण युद्धशास्त्राचं शिक्षण प्रत्येकाला. मला आता असं वाटतं वेळ आली, तुम्ही डॉक्टर असा, वकील असा, CA असा, माझ्या मते युद्धकलेचं शिक्षण बेसिक तरी पाहिजे. आणि वेळ आली देशावरनं, काय आहे, ह्यानी देशाभिमान वाढतो. तो हा जो तुंग होता तो तसा होता. म्हणजे तिने त्याला, मग त्यालाही बढत्या मिळाल्या आणि मग तोही शेवटच्या प्रधानमंत्र्याकडे पोहोचला. आणि एक संग्राम नावाच्या मुलाची तिने त्याची निवड कशी केली, सफरचंदाची स्पर्धा ठेवून. अच्छा,
म्हणजे तिने सांगितलं, ती तिच्या वाटिकेमध्ये स्पर्धा आयोजित केली. तिने सांगितलं ज्याच्याकडे जास्तीत जास्त सफरचंद असतील तो जिंकला. आणि हा संग्राम जिंकला. तिच्या तो एका म्हणजे चुलत भावाचाच मुलगा. तर तिने विचारले तू कसं काय जमवलं होतं? तो म्हणला बाकीचे जेव्हा एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांची सफरचंद हस्तगत करत होते तेव्हा इकडे तिकडे पडलेली झाडावरची अशी मी सगळी काढून माझ्याकडे जास्ती कशी येतील ते पाहिलं. म्हणजे तिने त्याचा तो गुण नेमला. म्हणजे याचं असं एवढंच वर्णन आहे की सफरचंद स्पर्धा ठेवून तिने ह्याला निवडलं. आणि याचं वर्णन आहेच राजतरंगिणीमध्ये. त्यामुळे काय झालं की जेव्हा पुढे मोहम्मद गझनी 1013च्या सुमाराला पुन्हा या वाटेला जेव्हा वळला, एकूण त्यांनी 3 वेळा आक्रमण केली. त्या तिन्ही वेळेला हे तुंग आणि संग्राम हे तिची निवड खरी ठरवणारे ठरले. कारण त्यांनी गझनीचा काही तिथे डाळ शिजू दिली नाही. शेवटची स्वारी जेव्हा गझनीने केली काश्मीरवर तेव्हा हिवाळा होता, बर्फ गोठायला लागलं, सगळी विपरीत परिस्थिती होऊन मोहम्मद गझनीला परत जावं लागलं. तर अशी ही दिद्दा राणी म्हणजे काय तिचं मूल्यमापन करून तेवढं थोडं. राज्यकारभारात कुशल, लोकांची मर्जी सांभाळून, तरी असे सगळे विरोधाभासी गुण अशी आजही. आणि काश्मीरला 2-3 मैत्रिणींशी बोलले तर एखादी आदरणीय व्यक्ती किंवा मोठी बहीण असेल तर तिला दिद्दा म्हणतात. अच्छा अच्छा. म्हणजे तो शब्द अजून ते युज करतात. आदरयुक्त आहे. तर ही एक मला विशेष वेगळी वाटली जरा, राणी दिद्दा काश्मीरची. तुला उज्ज्वला आठवत असेल आपण राणी की बाव पाहिलं होतं. हो, गुजरात ट्रिपच्या वेळेला आपली ट्रिप गेली होती. त्या राणीबद्दल मला बोलायचं. खूपच छान झाली होती आपली ट्रिप आणि खूपच सुंदर आहे ती राणी की बाव. मस्त. मग आज आपण त्या राणीबद्दल पण बोलणार आहोत का? राणी उदयमती. राणी उदयमती बद्दल बोलायचंय. आणि मी त्या ट्रिपचा अजूनही विचार करते. आणि अजून एक डोक्यात येतो बरं का विचार की समोर ती राणी की बाव, राणी उदयमती म्हटलं ना की मला अजून एक राणी डोळ्यासमोर येते, माणिकावती. अच्छा. तर ती वेरूळचं जे कैलास टेम्पल आहे ना मंदिर, आणि माणिकावती यांच्याबद्दल एक आख्यायिका आहे. म्हणजे तिने हट्ट करून, तर खूपच मोठी इंटरेस्टिंग कथा आहे पण थोडक्यात बघू. तिने खूप हट्ट करून पहिला राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याला ते मंदिर बांधायला लावलं. म्हणजे स्त्रीने हट्ट करून बांधायला लावलेलं मंदिर. पण राणी की बावच्या बाबतीत नेमका उलटा प्रकार आहे. म्हणजे आपल्या पतीला जलश्रद्धांजली वाहणारी ही पहिली राणी भारतातली. म्हणजे पतीला श्रद्धांजली वाहिली तिने राणी की बाव निर्माण करून. तर हे मला असं वाटलं की हे खूप छान आहे हे बोलायला. अगदी अगदी. तर ते बरोबर आहे. त्या राणीबद्दल असं तिकडे ऐकतो आपण की जेव्हा तो राजा मारला गेला आणि तिला आता म्हणजे सरेंडर व्हायची वेळ आली तर तिने एक शर्त ठेवली, एक कंडिशन ठेवली. ती म्हणे माझी एकच अट आहे की जे माझ्या पतीने हे कार्य सुरू केलं होतं मंदिर बांधायचं, म्हणजे त्या भागात पाण्याची टंचाई असल्यामुळे असं असतं की एखादी वॉटर बॉडी बांधली किंवा बावडी बांधली तर पुण्य मिळतं राजाला, असं ते हे असतं. त्याच्यामुळे तिने खूप हे केलं की हे कम्प्लीट झालं पाहिजे, हे पूर्ण झाल्याशिवाय मी काही सरेंडर करणार नाही. आणि ज्या क्षणी ते पूर्ण झालं, काम पूर्ण झालं आणि सगळं झालं आणि आता तो मोगल राजा तिला घेऊन जाणार, तिने त्याच पाण्यात उडी मारून आपला जीव दिला. म्हणजे ती त्याच्यात आवडीत आली नाही पण तिने आपलं काम करून घेतलं पूर्ण. सो दॅट वॉज रिअली स्मार्ट. हे जे तू म्हणते ना त्याच्यात अजून एक इंटरेस्टिंग बाब आहे. तर पहिली गोष्ट तर ह्या आपल्या ज्या स्टेप वेल म्हणजे पायऱ्यांच्या विहिरी भारतात बांधल्या गेल्या, खूपच बांधल्या गेल्या. त्याचे 4 प्रकार आहे असं मला लक्षात आलं. त्या 4 प्रकारांची नाव आहे नंदा, भद्रा, जया आणि विजया. ही राणी की बाव नंदा या प्रकारामध्ये मोडते. अच्छा. त्याच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी समोरासमोर 2 दरवाजे असतात. आता तू हे जे सांगितलंस ना की तिला वेळ खूप घ्यायचा होता, तर आपण पाहिलं की त्या राणीच्या बावच्या भिंतींवर, खांबावर अप्रतिम कोरलेली शिल्प आहेत. खूप सारी. शेषशाही, विष्णू, ब्रह्मा म्हणू नको हे. तर असंही असेल का कदाचित, मला असं वाटतं की तो वेळ तिला काढायचा होता तर तिने खूप वर्ष घेऊन त्या कोरीव कामाला वेळच लागणार ना. तर असं तिने केलं. आणि सगळ्या अंतर्गत झऱ्यांचा, कारण त्या सौराष्ट्र, राजस्थान, गुजरात भागात तसं म्हणजे खूप पाण्याचं दुर्भिक्ष आहे ना, तर तोही एक सुज्ञ विचार. आणि शिवाय आपल्या पतीला हे काय म्हणायचं, जल अर्पण, काय जलरूपानी अर्पण. त्यामुळे ती एक मला हे वाटते. आणि दुसरं असं आहे की हे जलमंदिरच तिने बांधलं. आणि हे आपल्याला माहिती असेल 2014 साली त्याला जागतिक
वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. हो. दुसरं म्हणजे आपली जी 100 रुपयाची नोट आहे त्याच्या मागच्या बाजूला राणी की बाव आहे. येस. म्हणजे मला असा एक विचार येतो की पैसा मोलाचा आहेच, पण त्याच्या मागे काय आहे ना ते पण लाखो मोलाचं आहे. खूप. म्हणजे आज जर आपण सगळ्या नोटा आपल्या पाहिल्या तर ही आपली लाखा मोलाची वारसास्थळ ह्याच्यात दिसतात. आणि असं एक सुंदर वारसास्थळ निर्माण करणारी ही राणी उदयमती. म्हणजे मग लोक इतर गोष्टीसाठी पटोला साड्या बिड्या जातात त्यासाठी ते ठीक आहे, पण एका राणीनी राजाला पतीला वाहिलेलं जलमंदिर हे मला हिचं एक इथे वैशिष्ट्यपूर्ण फारच अप्रतिम वाटलंय. अप्रतिम. खूपच छान. सो आज आपली ही जी चर्चा आहे ही संपूच नाही असं वाटतंय, पण काही थोडं आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपण ह्याचा पुढचा भाग नक्की करूया. म्हणजे आय विल रिक्वेस्ट यू लाईक दॅट की आणखीन काही राण्यांबद्दल. आपल्या भारतात इतक्या ह्या अशा राण्या होऊन गेल्या की ज्यांचे हे विविध गुण आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला माहित नाही, मग पुढच्या पिढीला आपण कसं सांगणार. तर आपण नक्कीच प्रयत्न करू पुढच्या भागात अजून काही आम्हाला तुझ्याकडनं राण्यांबद्दल माहिती करून घ्यायची आहे. अँड वी आर व्हेरी हॅपी, व्हेरी एक्साइटेड अबाउट इट. सो खूप खूप धन्यवाद. आणि आज जसं आपलं आता हे झालं, माझी खात्री आहे आपल्या श्रोत्यांना सुद्धा या राण्यांबद्दल अजून माहिती करून घ्यायची खूप इच्छा होईल. तर जे रेफरन्स बुक्स सांगितले किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, तर माझी खात्री आहे आपणही ते वाचायचा प्रयत्न कराल आणि त्याच्यातनं अजून माहिती घेण्याचा प्रयत्न कराल. आणि हे कार्यक्रम नक्की शेअर करा, आपल्या सगळ्या ग्रुप्समध्ये पाठवा. आपण आपल्या मेंबर्ससाठीच हे सगळे कार्यक्रम करत असतो आणि असे विविध विषय आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा होते याच्यात. तर खूप खूप धन्यवाद आज एवढा वेळ काढला. आणि बट वी विल नॉट लिव्ह यू लाईक दिस. पुढच्या भागात अजूनही काही राण्यांबद्दल आपण चर्चा नक्की अवश्य. थँक्यू सो मच.